बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून। बीड मशीदमधील स्फोट प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। स्फोट प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आता वर्ग करण्यात आलाय। अर्धमसला गावची मशीदमध्ये जिलेटिनच्या साह्याने स्फोट झाला होता आणि या स्फोटात मशिदीचं मोठं नुकसान झालं होतं, मात्र जीवितहानी झाली नव्हती। या प्रकरणी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागणे या दोन आरोपींना अटक झाली आहे। या दोघांनाही 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देखील ठोठावण्यात आली आहे। एटीएसची टीम देखील आरोपीची आता चौकशी करणार असल्याचं कळत आहे। दरम्यान अर्धमसला गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून शांततेचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची अपडेट समोर येते। बीड मशीदमधील स्फोटाप्रकरणी ही अपडेट आहे। या स्फोट प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। एसपी याची सगळी माहिती तुम्हाला देते। त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। एसपी याची सगळी माहिती तुम्हाला देते। या स्फोट प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचं कळत आहे। अर्धमसला गावच्या मशीदमध्ये जिलेटिनच्या साह्याने स्फोट झाला होता। तर अर्धमसला गावात रात्री 2:30च्या सुमाराला स्फोट झाल्याची तक्रार आली होती। स्फोटामुळे मशिदीतले दरवाजे, खिडकी आणि पंखे तुटले। तर जिलेटिनचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे। विहिरीमध्ये खोदकामासाठी आणलेल्या जिलेटिनचा स्टिक्सचा वापर करण्यात आला। पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार 29 मार्चला रात्री 9:30 वाजता सय्यद बादशाह यांची संदल सुरू होती। मिरवणुकीदरम्यान विजय गव्हाणे, श्रीराम सागणे यांनी जमावाला शिवीगाळ केली। सरपंच बाळासाहेब राऊतांसह उपस्थितांनी दोघांची देखील समजूत काढली। मिरवणुकीनंतर तक्रारदार सय्यद अली मशिदीलगतच शेतात झोपायला गेले। दरम्यान रात्री 2:30 वाजता अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानं ते मशिदीच्या दिशेने धावले। या स्फोटात दरवाजे, खिडक्या, पंखे आणि इतर साहित्यांचं नुकसान झालंय। तर जमावापैकी सय्यद उस्माननं विजय गव्हाणे आणि श्रीराम सागणेला पळताना पाहिलं। विजय गव्हाणेनं इंस्टाग्रामवर जिलेटिनच्या कांड्या बांधलेला व्हिडिओ देखील पोस्ट केला होता। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनोद जिरे आहेत। विनोद, बीड मशीद स्फोट प्रकरणी हे महत्त्वाचे अपडेट समोर येते। या स्फोट प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचं कळत आहे। जर दीपाली आपण पाहिलं तर या ठिकाणी बीड मध्ये पुन्हा एकदा ही खळबळजनक घटना घडली होती। 29 तारखेच्या मध्यरात्री 2:30च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली होती। दोघा जणांनी जे मुस्लिम बांधवाचं धार्मिक स्थळ म्हणून समजलं जातं मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणला होता आणि ज्या पद्धतीने आपण विहिरीमध्ये जिलेटिनच्या कांड्याच्या माध्यमातून स्फोट करतो त्याच पद्धतीने जिलेटिनच्या कांड्या वापरून या मस्जिदमध्ये स्फोट घडून आणला होता आणि यामुळे मस्जिदमधील साहित्याची, सामानाची जी या ठिकाणी तोडफोड झाली होती। या ठिकाणी मोठं नुकसान देखील झालं होतं। मात्र या घटनेनंतर मुस्लिम बांधवांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती। मात्र जे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी ज्या मस्जिदमध्ये हा स्फोट झाला होता त्याच मस्जिदमध्ये आता त्यांनी काल इफ्तार पार्टी त्या ठिकाणी आयोजित केली होती। त्या ठिकाणी इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला होता। मात्र आता या प्रकरणी जे 2 आरोपी आहेत त्या 2 आरोपींना 3 एप्रिलपर्यंत या ठिकाणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करते आहे। नक्कीच धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।